बऱ्याच गर्भाशय मुखाच्या कॅन्सर असणाऱ्या रुग्णांच्या मनामध्ये एक शंका असते की बाहेरचं रेडिएशन म्हणजेच एक्सटर्नल रेडिएशन झाल्यानंतर मला ब्रॅकिथेरपीची आवश्यकता का आहे, म्हणजेच इंटरनल रेडिएशनची आवश्यकता का आहे. तर आपण आज त्याबद्दल जाणून घेऊया. रेडिएशन हे दोन प्रकारे दिलं जातं. एक म्हणजे टेलिथेरपी, म्हणजे काही डिस्टन्सवरून ट्रीटमेंट दिलं जातं, आणि दुसरं म्हणजे ब्रॅकिथेरपी म्हणजेच इंटरनल रेडिएशन. या ब्रॅकिथेरपी नावाच्या रेडिएशनच्या उपचार पद्धतीमध्ये रेडिओ आयसोटोप हा ट्युमरच्या आत किंवा ट्युमरच्या एकदम जवळ ठेवला जातो, जेणेकरून रेडिएशनचा मोठा डोस अचूकपणे त्या कॅन्सरच्या गाठीवरती आपण देऊ शकतो. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर्समध्ये एक्सटर्नल रेडिएशन म्हणजे जवळपास 5 आठवड्यांचं बाहेरून रेडिएशन दिल्यानंतर रेडिएशनचा पुरेसा डोस गर्भाशयावर देण्यासाठी, त्याचबरोबर बाकीचे आसपासचे अवयव आहेत यांना अतिरिक्त डोस मिळू नये म्हणून जी उपचार पद्धती करावी लागते त्याला ब्रॅकिथेरपी असं म्हटलं जातं. साधारणपणे 2 ते 4 सेशन्स ह्या आपल्या पेशंट्सला द्यावे लागतात, आणि त्याचबरोबर हे डे केअर प्रोसिजर असतात. यामध्ये पेशंटला ॲडमिट करावं लागतं. अंडर ॲनेस्थेशिया काही प्रकारचे ॲप्लिकेटर्स गर्भाशयामुखामध्ये ठेवावे लागतात, आणि त्यानंतर प्लॅनिंग करून ट्रीटमेंट देऊन हे ॲप्लिकेटर्स काढले जातात आणि संध्याकाळी पेशंटला डिस्चार्ज दिला जातो. तर अशी ही डे केअर प्रोसिजर असते, आणि रेडिएशनचा पुरेसा डोस गर्भाशयाला मिळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे ऑपरेशन विना आपण रेडिएशन देऊन कॅन्सरचा आजार हा पूर्णपणे बरा करू शकतो. धन्यवाद.